निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामाजिक लाभाच्या योजना राबवल्यात। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून मला जिल्हा परिषदेसाठी संधी मिळण्याची मागणी होतीये, असं येवती गावचे माजी सरपंच सागर जाधव यांनी सांगितलं। जनतेच्या मागणीनुसार महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा सागर जाधव यांनी केलाय। करवीर तालुक्यातील येवती गावचे माजी सरपंच सागर जाधव यांनी पत्रकार बैठक घेऊन निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं। या मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विविध वैयक्तिक आणि सामाजिक लाभाच्या योजना राबवण्यात आपण अग्रेसर आहोत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून मला जिल्हा परिषदेसाठी संधी मिळण्याची मागणी होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी देण्याबाबत विश्वास दिला असल्याचं त्यांनी सांगितलं। मी निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघासाठी महायुतीतर्फे इच्छुक उमेदवार आहे। मी आजपर्यंत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी असेल, सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून बऱ्याच रुग्णांना माझ्यापर्यंत होईल तेवढ्या रुग्णांना आपण मदत केली। तसेच मला निगवे खालसा जिल्हा परिषदमध्ये माझं एक व्हिजन आहे, माझं स्वतःच व्हिजन आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघ हा प्रगतशील आणि एक वेगळं पण असं मला या मतदारसंघासाठी काम करायचं आहे। यासाठी मला वरिष्ठ पातळीवरती माझ्या कामाच्या जोरावर मला 100% मला तिकीट देतील। मी आजपर्यंत जी कामं केली, विकास कामं केली, समाजकारणासाठी, राजकारणासाठी आजपर्यंत मी जे सक्रिय आहे त्या माध्यमातून वरिष्ठ पातळीवर विचार होऊन मला वरिष्ठ पातळीवरती 100% मलाच महायुतीतर्फे निगवे खालसा जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी देतील हा मला 100% विश्वास आहे। यावेळी सागर जाधव यांनी निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघासाठीचं आपलं व्हिजन स्पष्ट केलं। यावेळी साताप्पा शेळके, शिवाजी पाटील, धनाजी पाटील, रंगराव आळवेकर, जयवंत पाटील, शुभम पाटील, मयूर पाटील, लक्ष्मण पाटील, दिगंबर पाटील, विठ्ठल मगदुम, सचिन वायदंडे, राजेंद्र पाटील, अमर आळवेकर आदी उपस्थित होते।